नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे म्हणजेच की वार आहे सोमवार. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी. तर मग संकष्टी चतुर्थी असल्यानंतर मुलाची अभ्यासात वगैरे प्रगती होत नसेल किंवा मुलगा खूप अभ्यास करतोय पण पाहिजे तसे मार्क्स भेटत नसतील किंवा तुमचा मोठा मुलगा किंवा मुलगी नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा प्रमोशन होत नसेल तर मग 21 मुगांचा असा प्रभावी उपाय आहे ज्यामुळे की मुलांचे संकटे वगैरे दूर होतील. तर तो उपाय कसा करायचा आहे आणि काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की संकष्टी चतुर्थी महिन्यातून एक वेळा येते, त्यामुळे मग आपल्याला आजच्या दिवशी गंगा स्नान करणं याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर आपल्याला गंगा स्नान करणं तरी शक्य होत नाही, त्यामुळे मग काय करायचं आहे आपल्याला, आपण ज्यावेळेस घरी आंघोळ करतो त्यावेळेस आपण जे बादली भरून पाणी घेतो तर त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे आणि त्यानंतर मग थोडीशी हळद टाकायची आहे. तर हळद कशामुळे टाकायची आहे, आपला गुरुग्रह बळकट होतो आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते म्हणून मग आपल्याला हळद टाकायची आहे आणि कच्चे दूध थोडेसे टाकायचे आहे आणि मग त्यानंतर ह्या 3 वस्तू मग पाण्यामध्ये टाकून मग आपल्याला स्नान करायचे आहे. तर स्नान करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर गंगेचं यमुनेचं गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मित सानिध्य कुरु. तर हा मंत्र जर आता तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही आंघोळ झाल्यानंतर मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. तर मग काय होतं, यामुळे की आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं. तर आता तुमच्या घरातील जर प्रत्येक व्यक्ती लहान मूल किंवा वृद्ध वयो व्यक्ती असेल तर ती एखादी व्यक्ती जर आजारी असेल किंवा एखाद्या मुलाला म्हणा किंवा सतत नजरबाधा वगैरे होत असेल तर त्या घरातील तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही मग 2 थेंब गंगाजल आणि मग थोडीशी हळद आणि कच्चे दूध टाकून आंघोळ करायला दिल्यानंतर काय होतं की ह्या व्यक्तीला म्हणा किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरात नकारात्मक सतत बोलत असते, आपण किती जरी सांगितलं तरी ऐकत नाही, तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यासाठी मग हा जो उपाय आहे म्हणजेच की आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल, हळद आणि कच्चे दूध टाकून हा उपाय केल्यानंतर घरातील व्यक्तींच्या म्हणजेच की घरात मुलांमध्ये म्हणा किंवा प्रगती होण्यास सुरुवात होते. तर मग आपल्याला आजच्या दिवशी खास म्हणजे मुगाचा उपाय करायचा आहे. तर तो किती मुगांचा उपाय करायचा आहे, तर 21 मुगांचा उपाय, मुगाच्या दाण्याचा उपाय करायचा आहे. तर मग हिरव्या रंगाचे मूग घ्यायचे आहेत, ते म्हणजे 21 मूग घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, आता आपण गणपती बाप्पाची चतुर्थी असल्यामुळे दिवसभर आता बऱ्याच महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा उपवास करतात आपल्या मुलाच्या प्रगती होण्यासाठी. तर मग त्या दिवशी आपल्याला पूजा मांडायची आहे. एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. आता गणपती बाप्पाची स्थापना करण्या अगोदर गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः किंवा मग अथर्व शीर्ष म्हणलात तरी हरकत नाही आणि त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाला जे सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल किंवा 21 दुर्वाची जुडी, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य हे आपल्याला मग गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जी तुम्ही पूजा मांडली आहे गणपती बाप्पाची त्या पूजेमध्ये मग तुम्ही जे हिरव्या रंगाचे मूग घेतले आहात 21 मुगाचे दाणे, तर ते एक हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती 21 मुगाचे दाणे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही जी पूजा वगैरे मांडली आहे त्या पूजेमध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुपाचा नसेल तर तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावलात तरी हरकत नाही आणि मग तुम्ही जे मूग घेतले आहात तर त्या मुगाची एक पोटली बनवायची आहे आणि मग त्यानंतर ती मुगाची पोटली तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि मग तुमची जी पण काही इच्छा असेल तुमच्या मुलाच्या अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत यश मिळण्यासाठी ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ते मग तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे आणि त्यानंतर मग 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा मग जप करायचा आहे आणि मग गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही जे मग जास्वंदीचे लाल फूल आणले आहे
ते फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि मग 21 दुर्वांची जी जुडी आणली आहे ती पण बाप्पांना अर्पण करायची आहे. आणि गणपती बाप्पाची आरती करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि मग त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जी पोटली बनवली आहे ती पोटली घेऊन, आता तुमच्या जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे, किंवा दुसरं कोणतंही मंदिर असेल, शंकराचं म्हणा किंवा कोणत्या देवीचं वगैरे मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. आता त्या मंदिरात कोणत्याही मंदिरात जा तुम्ही, तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो असेलच, तर मग त्या फोटोच्या पुढे जायचं आहे. आणि जाताना तुम्हाला लाल जास्वंदाचं फूल न्यायचं आहे. आणि मग 21 दुर्वांची जुडी न्यायची आहे. आणि मग गुळ खोबरे किंवा मोदक वगैरे बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि मग तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीजवळ बसायचं आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही जी पोटली घेऊन गेला आहात तर ती पोटली गणपती बाप्पाजवळ ठेवायची आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही जी पण काय घरी इच्छा बोलला आहात गणपती बाप्पा पुढं, तीच इच्छा गणपती बाप्पाच्या कानात सांगायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पाच्या कानात तुमची इच्छा सांगणार आहात त्या अगोदर मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. आणि मग त्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती इच्छा गणपती बाप्पाच्या कानात सांगायचं आहे. म्हणजे कशामुळं की शंकराचा आदेश किंवा गणपती बाप्पाला आपल्या वडिलांचं सगळ्यात जास्त ऐकतात, त्यामुळे गणपती बाप्पाला आपण जी पण काही इच्छा बोलू ती इच्छा मग आपली पूर्ण होते. त्यामुळे मग अगोदर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर इच्छा बोलायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मग तिथे बसून थोडा वेळ ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तुम्ही जी पोटली घेऊन गेला आहात ती पोटली गणपती बाप्पाच्या फोटो पुढं किंवा मूर्ती पुढं ठेवायची आहे. आणि मग तिथून मग तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करून प्रसाद वगैरे ठेवून मग घरी निघून यायचं आहे. आता घरी निघून येत असताना कोणाशीही बोलायचं नाही किंवा मध्येच रस्त्यात थांबायचं नाही किंवा कुठल्या कामासाठी जायचं नाही, सरळ घरी निघून यायचं आहे. आता मध्ये जर रस्त्यात थांबलं तर आपण एखादं इच्छेसाठी उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही, त्यामुळे मग सरळ घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय धुवून मग तुम्ही इतर तुमची कामं करू शकता. तर हा उपाय कोण कोण करू शकतं, तर हा उपाय मग आई करू शकते, वडील करू शकतात. पण आईला जर मासिक धर्म किंवा सुतक वगैरे असेल तर मग आईला हा उपाय करता येणार नाही. मग ज्यावेळेस पुढची चतुर्थी येईल त्यावेळेस मग आईने हा उपाय केला तरी हरकत नाही. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग तुम्ही अवश्य करून बघा. तुमच्या मुलाच्या अभ्यासात वगैरे प्रगती होईल, नोकरीत प्रगती होईल. आणि अभ्यासात लक्ष लागत नसेल तर इडापिडा असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर यासाठी पण तुम्ही उपाय करू शकता. तर हा उपाय केल्यामुळे ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मग नवीन एका व्हिडिओमध्ये भेटेपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.